नदीवर आम्हाला हे कुत्रं भेटलेलं, ते असं का करत होतं काय माहिती. नमस्कार मंडळी, मी आहे हर्षदा आणि हा आहे माझा भाऊ समर्थ. आज आम्ही गेलो होतो प्रीती संगम घाटावर, जिथं कृष्णा कोयना नदीचा संगम झालाय ना तिथंच. जाता जाता मम्मीला सांगून गेलो, घाटावर निघालोय ग. आधी कालभैरवच्या मंदिरात गेलो, त्यानंतर थेट घाटावर जाऊन कृष्णामाईचं दर्शन घेतलं. मंदिर तर बंद होतं, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं. समर्थ पण देवीच्या पाया पडला. घाटावर आलोय आणि नदीवर गेलोच नाही असं आतापर्यंत कधीच नाही झालं. नदीवर आम्हाला हे कुत्रं भेटलेलं, ते असं का करत होतं काय माहिती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची इथे समाधी आहे. आज जाऊन व्हिडिओ नाही काढू शकले कारण तिथं फोटो काढण्यास सक्त मनाई होती. इथं ना समजला त्या फुटबॉलवर चढायलाच येत नव्हतं, तरी पण कसा बसा शेवटी चढलाच. इथून ना कृष्णा कोयना नदीचा संगम लय भारी दिसतो. महाबळेश्वर मधून उगम पावणाऱ्या या दोन नद्या इथं येऊन भेटतात. या दोघी सख्या बहिणीच आहे असं म्हणतात. फिरून फिरून ना लय भूक लागलेली, पैशाची टंचाई चालू होती, त्यामुळे दोघात एकच कच्ची दाबेली घेतली. इथं ना समजला माझी लय झीट आलेली. ही कधी इथं व्हिडिओ पुराण बंद करते आणि मी कधी ही कच्ची दाबेली खातो असं त्याला झालेलं. खरं तर ना त्याला कच्ची दाबेली नाही तर बर्फाचा गोळा खायचा होता. मी गोळा दिला नाही म्हणून दुकानावर गेल्यावर मम्मीकडून मागून त्यानं आधी बर्फाचा गोळा खाल्ला, मग त्याचं मन शांत झालं. 8 वाजून गेले होते म्हणून पप्पा दुकान बंद करायच्या तयारीला लागले. मग मी पण त्यांना थोडी भरायला मदत केली. तर प्रीती संगम घाटावरील पूर्ण लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर आला आहे, तर नक्की जाऊन पहा. तुम्हाला आमचे असे लॉग पाहायला आवडतील का हेही कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.